मला जो चिंतनाकरता विषय दिलेला आहे तो विषय संत वाङ्मयामधील अद्वैत वेदांत दर्शन असा मला चिंतनाकरता विषय दिलेला आहे. दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत. एक तर त्यांनी सांगितलं की 12 ते 15 मिनिटांमध्ये आपला विषय मांडणं गरजेचं आहे. मी आहे कीर्तनकार, माझं बटन दाबलं की 2 तासांनीच थांबतात. पण मी काही 2 तास आपले घेणार नाही. 15 मिनिटांमध्ये घंटी न दाबण्याची वेळ आपल्यावर येईल अशी मी निश्चितपणे काळजी घेईल. आणि दुसरी वस्तुस्थिती अशी आहे की जे श्रोते म्हणून सगळे ऐकायला बसले ते सगळे वक्ते आहेत. आम्ही श्रोत्यांसमोर बोलतो, परंतु आता जी वेळ ती वक्त्यांसमोर बोलायची वेळ आलेली आहे. तर आपण सर्व ज्ञाते श्रेष्ठ अभ्यासक वक्ते आहात, त्यामुळं हे जे काही चिंतनाकरता मांडण्याकरता जो विषय दिला आहे त्याच्या संबंधाने 15 मिनिटांमध्ये मी माझं मनोगत किंवा जे परंपरेने माझ्यापर्यंत आले ते आपल्यासमोर मांडण्याचा मी एक प्रामाणिक प्रयत्न करतो. संत वाङ्मयामधलं अद्वैत वेदांत दर्शन असा जर आपण विचार करायला गेलो तर संत वाङ्मयामध्ये अद्वैत वेदांताशिवाय दुसरं काहीही सांगितलेलं नाही. जे काही सांगितलेलं आहे त्या अद्वैत वेदांतच सांगितलेलं आहे. मग हे नुसतं नाही प्रतिज्ञा मात्रेण वस्तुसिद्धी किंतु लक्षण प्रमाणाभ्याम. कशाची सिद्धी जर करायची असेल तर नुसतं बोलण्याने ते सिद्ध होत नाही. त्याचं लक्षण काय, त्याचं प्रमाण काय, त्याची युक्ती काय, त्याचा तर्क काय याचीही मांडणी करणं अत्यंत आवश्यक आहे. तर मौलिक ज्ञानोबाऱ्यांपासून ते जगद्गुरु तुकोबाऱ्यांपर्यंत आपला हा वारकरी संप्रदाय आहे. किंबहुना या परिसंवादाचं परिषदेचं जे नाव आहे ज्ञानोबा ते तुकाराम. किंबहुना आपला वारकरी संप्रदायाचा जो महामंत्र आहे तो ज्ञानोबा तुकाराम हा आपल्या वारकरी संप्रदायाचा महामंत्र आहे. तर गुरुवार महाराजांनी असं सांगायचे की ज्ञानोबा तुकाराम हा मध्यम पदरूपी समास आहे. म्हणजे मौलिक ज्ञानोबाऱ्यांपासून ते जगद्गुरु तुकोबाऱ्यांपर्यंत सर्व संतांचा त्याच्यामध्ये समावेश होतो. एवढंच नाही तर ज्ञानोबाऱ्यांच्या पूर्वीचाही वारकरी संप्रदाय कुठपासून आहे तर भक्त पुंडलिकापासून आहे. मग पहिले ज्ञात वारकरी कोण, तर पहिले जे ज्ञात वारकरी आहेत ते श्रीमदाद्य शंकराचार्य हे पहिले ज्ञात वारकरी आहेत. कारण की महायोग पीठे तटे भीमरथ्याम वरम पुंडरीकाय दातु मुनींद्र ही समागत्य तिष्ठंत मानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. खूप चिंतनीय विषय आहे. लिंगता म्हणजे काय तर आमची विठ्ठलेशाची मूर्ती आहे ना ही सगुण साकार मूर्ती आहे. आणि लिंग या शब्दाचा शिवलिंगाविषयी बराच विचार आहे. तर ही पांडुरंगाची जी मूर्ती आहे ती निर्गुण निराकार चैतन्याचं ध्यान प्रतीक आहे. लिंग म्हणजे प्रतीक. म्हणजे ही प्रतीक मूर्तीचं ज्यांनी पहिल्यांदा स्तोत्र लिहिलं असे श्रीमदाद्य शंकराचार्य हे पहिले ज्ञात वारकरी आहेत. आणि अद्वैत वेदांत सिद्धांत ज्यांनी सांगितला, खरं तर हा अद्वैत वेदांताचा सिद्धांत औपनिषदिक स्वरूपाचा आहे. उपनिषदांपासून अनादी स्वरूपाचा हा सिद्धांत आहे. परंतु जगामध्ये अद्वैत तत्वज्ञान हे श्रीमदाद्य शंकराचार्यांनी मांडलं असं म्हटलं जातं. ठीक आहे, त्याचं कारण असं आहे की अद्वैत वेदांताचं स्पष्ट रीतीनं कथन श्रीमदाद्य शंकराचार्यांनी केलं. तो सिद्धांत औपनिषदिकच आहे, तो सिद्धांत वेदामधलाच आहे. पण वेदामधला जरी सिद्धांत असला तरी वेदामधला सिद्धांत स्पष्ट रूपानं जर कोणी मांडला असेल तर तो श्रीमदाद्य शंकराचार्यांनी मांडला. म्हणून साधारणपणे असं म्हटलं जातं की अद्वैत वेदांताचे प्रणेते श्रीमदाद्य शंकराचार्य ठीक आहे एका दृष्टीने, पण ते अनादी असा हा वेदांत आहे. आणि पहिले वारकरी श्रीमदाद्य शंकराचार्य असल्यामुळं अद्वैत वेदांत ज्यांनी प्रामुख्यानं स्पष्टपणे मांडला हे श्रीमदाद्य शंकराचार्य हे पहिले वारकरी असल्यामुळे वारकरी संप्रदायाचा जो पाया आहे तो वेदांताचाच आहे असं आपल्याला निश्चितपणे सांगता येईल. वेदांत काय सांगतो, आता मी आपल्याला थोडीशी युक्ती सांगतो. वेदांताची संपूर्ण तात्पर्य निर्णय करायचा झाला तर असं सांगतात, श्लोकार्धेन प्रवक्ष्यामि यदुक्तं ग्रंथ कोटिभिः ब्रह्म सत्यम जगन मिथ्या जीवो ब्रह्मैव नापरा. तर ब्रह्म सत्य आहे, जगन मिथ्या आहे आणि जीव ब्रह्माचं ऐक्य आहे असा संपूर्ण वेदांत शास्त्राचं तात्पर्य. मौलिक ज्ञानोबाराय असतील, जगद्गुरु तुकोबाराय असतील, आता ज्यांचा आपण शोध निबंध वाचला ते शांती ब्रह्मश्री एकनाथ महाराज असतील, सगळ्यांनी त्यांना प्रमाणभूत कोण असेल याचा जर विचार सांगायचा म्हटला तर सगळ्यांनी त्यांना प्रमाणभूत श्रीमदाद्य शंकराचार्य तसं सांगितलेलं आहे. मौलिक ज्ञानोबाराय जसं आपण ग्रंथाच्या शेवटी ग्रंथसूची संदर्भ सूची लिहितो त्याप्रमाणे मौलिक ज्ञानोबारायांनी ज्ञानेश्वरीच्या सुरुवातीलाच लिहिलंय, भाष्यकाराते वाट पुसतू. माझ्या ग्रंथाची जी अभिव्यक्ती निर्मिती नाही आहे, ज्ञानेश्वरी ही अभिव्यक्ती आहे. आर्ष प्रस्फुरण आहे. ज्याप्रमाणे वेदाचा आर्ष प्रस्फुरण आहे त्याप्रमाणे ज्ञानेश्वरी ही निर्मिती नसून ही आर्ष प्रस्फुरण आहे. तर मौलिक ज्ञानोबाराय सांगतायत की ही जी ग्रंथरचना हे आर्ष प्रस्फुरण मला होत आहे त्याच्या मागे काय आहे तर मौली सांगतात भाष्यकाराते वाट पुसतू. भाष्यकार बघायला गेलं तर 12 भाष्यकार आहेत. मग श्रीमदाद्य शंकराचार्य हा अर्थ का होतो, प्रामाण्य आहे त्याला. ज्याप्रमाणे श्रीराम असं म्हटल्यानंतर आपल्या समोर भगवान परशुरामही येत नाही, भगवान बलिरामही येत नाही,
आपल्यासमोर दाशरथी राम येतात, त्याप्रमाणे भाष्यकार म्हटल्यानंतर प्रथमोपस्थित होणारा जो अर्थ आहे तो श्रीमदाद्य शंकराचार्य. आणि पुसणं म्हणजे त्यांची वर डिमॉलिश किंवा मोडली असा अर्थ नाही आहे. मराठवाड्याचा शब्द आहे पुसणं. विचारणं हा म्हणजे काय कोरडा शब्द आहे. पुसण्यामध्ये जो ओलावा आहे ना, त्यांनी मला पुसलं बरं का, तुझ्या आईने तुला पुसलं. जेव्हा माहेर वाशिन असते, माहेरनं कोणी येतं तर माहेरनं कोणी आल्यानंतर तो म्हणतो तुझ्या आईने पुसलं बरं का. तर पुसलं म्हणजे डिमॉलिश असा अर्थ नाही, विचारणं असाही अर्थ नाही. तर पुसलं म्हणजे तुला विचारणं. विचारणं हा शब्द त्याच अर्थात आहे, पण विचारणं कोरडा आहे. पुसण्यामध्ये जो ओलावा, आपण आता कवयित्री आहात त्यामुळे मी जास्त त्याविषयी बोलू शकत नाही, पण पुसण्यामध्ये जो ओलावा आहे ना तो तिथे भाष्यकारा ते वाट पुसतू. म्हणजे आईच्या प्रेमानं भाष्यकारांनी मी कोणत्या रस्त्याने जावं हे त्यांना मी विचारलं, त्यांनी दाखवलेल्या मार्गावरून मी चालतोय. म्हणून मौली ज्ञानोबा यांच्याकडनं हे जे आर्ष प्रस्फुरण झालेले ते आचार्यांच्या भाष्यकारांच्या मनोगताप्रमाणे झाले. पुढे शांती ब्रह्मनाथ महाराज तर वंदू शंकरू आचार्य, म्हणजे त्या ठिकाणी श्रीमदा शंकराचार्यांचं स्पष्ट नाव घेतलं. आणि तुकोबाराय सुद्धा दंडवता तुका करी प्रणिपात दंडवता आचार्य. म्हणून श्रीमदाद्य शंकराचार्यांनी ज्या अद्वैत वेदांताचे स्पष्टीकरण केलं त्याच्याच मार्गाने हे सगळा वारकरी संप्रदायातले सगळे संत गेलेले. आता यांच्यामधलं वेदांत शास्त्राचं तात्पर्य आणि या सर्व ग्रंथांचं तात्पर्य समान असेल तर तो विषय त्यांनी मांडला असं आपण सांगू शकतो. तर तात्पर्य सांगायचं कसं, तर तात्पर्य सांगण्याकरता आपल्या शास्त्रांनी उत्तर मीमांसांनी फार सुंदर रचना केलेली आहे. आता सुद्धा आपल्याला नवीन तंत्रज्ञानाच्या माध्यमातून एखाद्या ग्रंथाचं तात्पर्य करायचं असेल तर मॅथमॅटिकल मॉडेलिंगच्या साहाय्यानं आपण त्या ग्रंथाचं तात्पर्य काढू शकतो. कसं काढू शकतो, तर उपक्रमोपसंहारो अभ्यासो पूर्वता फलम अर्थवादोपपत्तीच्या लिंगन तात्पर्य निर्णय साधन. कशाची, तात्पर्य निर्णयाची. वेदांताचं तात्पर्य तर त्या श्लोकामध्ये आपल्याला कळलं की ब्रह्म सत्यम जगन मिथ्या जीवो ब्रह्मैव नापरः, हे वेदांत शास्त्राचं तात्पर्य आहे. प्रत्येक ग्रंथाचा तात्पर्य असं आपल्याला काढता येईल, परंतु सगळ्या ग्रंथांचा विचार करायला आपल्याला एवढी वेळेची मर्यादा नाहीये, एवढी मर्यादा फार थोडीशी आहे. म्हणून थोडक्यात आपण ज्ञानेश्वरीचं तात्पर्य जीवो ब्रह्मैव नापरः किंवा वेदांत जो सांगतो तेच ग्रंथराज ज्ञानेश्वरीचं तात्पर्य कशावरून आहे, तर ही 6 लिंग, ही 6 साधनं, त्याला आपण इन्स्ट्रुमेंट्स म्हणतो, चालण्या, या 6 चालण्या जर आपण ग्रंथराज ज्ञानेश्वरीला लावल्या तर 6 चालण्या लावल्यानंतर त्याचं आउटपुट काय आलं पाहिजे की जे जीवो ब्रह्मैव नापरः किंवा ब्रह्म सत्यम जगन मिथ्या आहे त्याचं बाहेर आलं पाहिजे. मग येतं का ज्ञानेश्वरीमध्ये, तर सगळी लिंग आपण लावू शकत नाही कारण की वेळेची मर्यादा आहे. एकच लिंग की उपक्रमोपसंहारो. तो उपक्रमोपसंहारो म्हणजे ही 2 लिंग नाही आहेत. तो उपक्रमोपसंहारो याचा अर्थ काय, उपक्रम आणि उपसंहाराची एक वाक्यात असली पाहिजे. सुरुवातीला सांगायचं मी निघालो मुंबईला आणि शेवटी सांगायचं पोचलो दिल्लीला, असं नाही चांगलं. सुरुवातीला जे सांगितलंय तेच शेवटी सांगितलं पाहिजे. म्हणून ग्रंथराज ज्ञानेश्वरीमध्ये त्याची जर तात्पर्य आपल्याला धुंडाळायचं असेल, शोधायचं असेल, तर उपक्रम कशात आहे आणि उपसंहार कशात आहे त्याचा आपण विचार केला पाहिजे. तर बऱ्याच पद्धतीनं तीर्थरूप गुरुवरे महाराजांनी ज्ञानेश्वरीवरती, म्हणजे गुरुवरे महाराजांच्या ग्रंथसंपदेचा जर विचार करायला गेलो तर 125 ग्रंथ गुरुवरे महाराजांनी लिहिलेले आहेत. त्या 125 ग्रंथांपैकी जवळजवळ 70 ग्रंथ ज्ञानेश्वरीवरती गुरुवरे महाराजांनी लिहिले आहेत. आणि प्रत्येक ग्रंथामध्ये या षडलिंगांचं अध्ययन करून त्याचा तात्पर्य निर्णय कशात आहे त्यांनी सांगितलेले आहे. तर आपल्याला तात्पर्य निर्णय करण्याकरता उपक्रम कशात आहे आणि उपसंहार कशात आहे ते बघितलं पाहिजे. ज्ञानेश्वरीचा उपक्रम वेदांतू तो महारसू, पहिलाच सांगतायत वेदांत हा महारस आहे. तर रस म्हणजे उसाचा रस, द्राक्षाचा रस किंवा आता बऱ्याच प्रकारचे रस असतात, ते सांगायचं हे ठिकाण नाही आहे. त्यामुळे वेदांतू तो महारसू. तर महारस म्हणजे काय, तर रसोवै 6, रसनाम आनंद. तर वेदांत हा महारस आहे, म्हणजे वेदांत हा आपल्याला सगळ्यात आनंद देणारा आहे. पण काय माहिती का, आमच्यासारख्या ज्या लोकांचं अध्ययन झालेलं नसतं त्या लोकांना वेदांताचं श्रवण करताना कडबा खाण्यासारखं ते निरस वाटतं. पण ज्याचं वेदांत शास्त्राचं अध्ययन झालंय त्याला मात्र ते आनंददायी ठरतं. म्हणून वेदांत हा महारस आहे, आनंददायी आहे. म्हणून या ग्रंथाची सुरुवात या वेदांतामधनं, या महारसापासून आनंदामधनं झालेली आहे. आणि शेवटी मौली ज्ञानोबा सांगतात किंबहुना सर्व सुखी किंवा येणे वरे ज्ञानदेवो सुखिया झाला. तर शेवटचे काय सांगतात की सुखी झालो. कशामुळे, वेदांत या महारसाचं मी श्रवण केल्यामुळे मी सुखी झालो, असा त्याचा काय उपक्रम आणि उपसंहाराची एक वाक्यता आहे. हे थोडासा विचार झाला. आता याच्याविषयी जे समाज मनामध्ये थोडीशी वेगळी भावना आहे की वेदांत शास्त्राला किंवा वेदांत शास्त्राच्या सिद्धांताला हे संत मानत नाहीत, असाही सांगणारी एक मतप्रवाह आहे. मानाव आणि आनंद आहे. कसं आहे माहिती का, ही आणि खूप सर ज्यांनी आयोजन केलं या तिन्ही अध्यासनाचे आपण प्रमुख आणि वेगवेगळे विभाग,
मला असं वाटत होतं की इतके दिवस की आम्ही नाममहोत्सव करतो, कीर्तन प्रवचन करतो, पण पूर्वीच्या काळी ज्या वेळेला तीर्थरूप गुरुवरे महाराज या विद्यापीठामध्ये यायचे, मुश्री कानडे सर होते, अशोक कामत सर होते, पुन्हा राशम वाळिंबे सर होते, या काळामध्ये या विद्यापीठामध्ये अशी अनेक चर्चासत्र व्हायची. मी येतो गुरुवरे महाराजांसोबत, पण हल्लीच्या काळामध्ये सरांनी एक चर्चासत्र मध्ये आयोजित केलं, पण तिथेच आम्हीच वारकरीच होतो. विद्यापीठीय पातळीमधला एकही माणूस नव्हता तिथे. मला वाईट वाटलं, पण आज मला खूप आनंद वाटतोय, अभिमान वाटतोय की विद्यापीठीय पातळीवरच्या येणाऱ्या सर्व विद्वानांनी येऊन हे चर्चासत्राचं आयोजन केलं. अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. म्हणजे या षडलिंगांच्या एक आक्षेप घ्या, आक्षेप काहीच म्हणणं नाही आमचं, परंतु ज्ञानेश्वरीवरती आक्षेप घ्यायचा असेल तर कादंबरी वाचून ज्ञानेश्वरीवरती आक्षेप घेऊ नका. ज्ञानेश्वरी वाचा, गाथा वाचा, मग ज्ञानेश्वरीवरती आक्षेप घ्या. परंतु हल्ली जे ज्ञानेश्वरीवरती गाथेवरती आक्षेप घेणारे लोक आहेत ते बहुसंख्य लोक कादंबरी वाचून आक्षेप घेतात. ह्या आक्षेप घ्यावा. काय आक्षेप आहे की तुकोबारायांचा एक प्रसिद्ध अभंग आहे, नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव मी भक्त तू देव ऐसे करी. मग इथे तुकोबारा काय सांगतायत, मला ब्रह्मज्ञान नको, म्हणजे नको ब्रह्मज्ञान. पुढे सांगतात आत्मस्थिती भाव, म्हणजे एक साधन आणि एक साध्य. काय तुकोबारायांचं वैभव आहे त्याकडे बघण्याची दृष्टी आली पाहिजे. अभंग आपल्याला बोलतो, ज्ञानेश्वरी आपल्याशी बोलते, पण त्या दृष्टीने पाहिलं तर पहिल्यांदा सांगतात साधन काय, ब्रह्मज्ञान हे साधन आहे. कशाचं साधन आहे, आत्मस्थिती भाव. आत्म्याशी आत्मस्थिती याचा अर्थ असा आहे की आत्मा आणि ब्रह्म यांचं ऐक्य. या जीव ब्रह्मैक्य स्थिती म्हणजे स्थिर होणं. काय साध्य आहे तर ब्रह्मज्ञानाने जीव ब्रह्मैक्याच्या ठिकाणी स्थिर होण्याचे साधन आहे. मग जगद्गुरु तुकोबारा म्हणतात मला ब्रह्मज्ञानही नको आणि त्या ब्रह्मज्ञानाच्या द्वारे प्राप्त होणारी आत्मस्थिती तीही मला नको. गेलं ज्याला मुसळ केरात जाणं म्हणतात ते झालं ना. म्हणजे जगद्गुरु तुकोबारा स्पष्ट निषेध करतायत की वेदांत मला नको, ब्रह्मज्ञान नको आणि आत्मस्थिती नको. मग काय तुम्ही सांगताय, अशी शंका येणं साहजिक आहे. 100% बरोबर आहे शंका. पण त्या शंकेचं समाधान असं आहे की निषेध हा प्राप्तीपूर्वक असतो. आता आपण जेवायला बसलो आणि जेवायला बसल्यानंतर जर आपलं पोट भर जेवण झालं की म्हणतो नको आता. कधी म्हणतो, जेवण झाल्यावर, पोट भरल्यावर. जगद्गुरु तुकोबार म्हणतात नको ब्रह्मज्ञान, किंवा प्राप्त झाल्यानंतर. अरे मला ब्रह्मज्ञान झालंच नाही आणि नको म्हणतो असं घडत. जगद्गुरु तुकोबार यांना ब्रह्मज्ञान प्राप्त झालंय आणि प्राप्तीनंतर म्हणतात नको. का नको म्हणतात तर त्याच्याकरता वारकरी संप्रदायाचं जे श्रेष्ठ तत्वज्ञान आहे ते तत्वज्ञान असं आहे, पारमार्थिकम अद्वैतम द्वैतम भजन हेतवे भक्त्यर्थम कल्पितम द्वैतम अद्वैता धपी सुंदर. वारकरी संप्रदायाचं तत्वज्ञान आहे ते असं आहे की अद्वैतता, आत्मनिष्ठा ही पारमार्थिक सत्य आहे, पण त्याच्यानंतर याच्यामध्ये भक्ती व्यवहार नाही. अद्वैतामध्ये जीव ब्रह्मैक्य ज्ञानामध्ये सुखरूपच आहे, पण सुख व्यवहार नाही आहे. मग सुख व्यवहार होण्याकरता काय पाहिजे, त्या ठिकाणी द्वैत पाहिजे. मग ते द्वैत सत्य असलं पाहिजे का नाही, कल्पित द्वैतही आहे. जेव्हा आपण लहान मुलांशी आपल्या घरामध्ये खेळतो तर लहान मुलाशी खेळताना आपण अगदी कट्टर विरोधक असल्यासारखं खेळतो, पण शेवटी काय ते द्वैत कसं आहे, कल्पित आहे. त्याप्रमाणे या भक्ती करता जे द्वैत आहे ते कसं आहे, कल्पित स्वरूपाचं द्वैत आहे, सत्य स्वरूपाचं द्वैत नाही. शेवटी तुकोबारा याच अभंगाच्या शेवटी सांगतायत की तुका म्हणे देव न लावी उशीर माझे अभ्यंतर जाणून या. तुकोबारा देवाला सांगतात, देवा माझा अभ्यंतरनाम अंतरंग अधिकार काय तुला ज्ञात आहे. मला जीव ब्रह्मैक्य ज्ञान प्राप्त झालेलं आहे, पण जीव ब्रह्मैक्य ज्ञानामध्ये सुख व्यवहार नसल्यामुळे मला सुख व्यवहाराकरता हे जे द्वैत हे कल्पित द्वैत स्वीकारून मला सुख व्यवहार करायचा आहे असं जगद्गुरु तुकोबार यांनी सांगितलेलं. बराच विस्तार सांगण्यासारखा आहे, परंतु निर्धारित समय सीमेमध्ये काहीसं प्रकट चिंतन सांगावं या दृष्टीने मी थोडासा विचार सांगितलाय. खरं तर अद्वैत वेदांत आणि संत वाङ्मय ह्याच्याकरता हाच जन्म नाही, अनेक जन्म देवाने जरी मला दिले ना तरी हेच चिंतन करावं अशी माझी इच्छा आहे. त्यामुळे 15 मिनिटामध्ये याच्याविषयी काही सांगावं तरी सुद्धा तीर्थरूप गुरुवर महाराजांच्या कृपेने माझ्या गुरुपरंपरेच्या कृपेने काही अभिव्यक्त मी आपल्यासमोर केलेलं आहे. या चिंतनामध्ये या वक्तव्यामध्ये जे काही योग्य आहे, सुष्ठू आहे, शास्त्र संवाद आहे ते माझ्या तीर्थरूप सद्गुरूंचं आहे, माझ्या सद्गुरू परंपरेचं आहे. आणि जे असुष्ठू जे शास्त्र विसंवाद असते ते माझं आहे. आपण योग्य त्याचा स्वीकार करावा, अयोग्य माझं माझ्यापाशी राहू द्यावं. एवढं बोलून मी माझ्या वक्तव्याला विराम देतो. धन्यवाद.